नमस्कार, मी विजय निलंगेकर. माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. कार्यालयातीलच सहाय्यक अधीक्षकास खंडणी मारल्याप्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. जिल्हा परिषदेच्या कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते वितरण. बेरोजगार युवकांसाठी बुधवारी भरती मेळाव्याचे आयोजन आणि 21 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवड. आता बातमी विस्ताराने. नांदेड येथील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक बड्डेवार यांना आपल्याच कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांनी खंडणी मागणी असून अटक प्रकरणी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिकाऱ्यास खंडणी मागणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना दिनांक 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक बालाजी बोड्डावार यांना गत अनेक दिवसापासून याच कार्यालयातील भरत सटवाजी खंडेराय त्रास देत होते. नुकतेच मुंबई येथील मुख्य कार्यालयात बालाजी बोड्डावार यांची तक्रार करण्यात आली होती. तसेच बोड्डावार कार्यालयात मध्य प्राशन करत असल्याचा व्हिडिओ क्लिप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवत असल्याचे बोड्डावार यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण सुरू असताना भरत खंडेराय यांनी बोड्डावार यांना कार्यालयातील अशोक गायकवाड यांच्या मार्फत 5 ते 10,000 रुपये खंडणीची मागणी केली. भरत खंडेराय यांच्यासह गोपाळ इंगळे, अशोक गायकवाड हे खंडणी मागणी करत असल्याने बालाजी बोड्डावार यांनी सदरील माहिती पोलीस उपाधीक्षक महेंद्र पंडित यांना दिल्यानंतर वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री एम.डी. कुलकर्णी यांनी वरिष्ठ कार्यालयास त्यांचा रिपोर्ट केल्यामुळे त्यांचं सेक्शन काढून घेण्यात आलं. ज्याचा राग मनात धरून श्री खंडेराय हे विविध मार्गाने माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. श्री खंडेराय, श्री गायकवाड आणि श्री मकसूद पटेल हे 3 मिळून मुंबईला गेले. तेथे वरिष्ठ कार्यालयात माझी दारू पितानाची CD बनवलेली यांनी त्या कार्यालयात दाखवून माझ्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. पण हे सर्व होत असताना 14 तारखेला श्री गायकवाड हे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, दादा तुम्हाला जर ह्या प्रकरणातून वाचायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील. आता वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत राहा माझा महाराष्ट्र लाईव्ह, नांदेड.